काळाचा राजा सियाट शुनफॅंगची योजना. लु वेनने आपले शब्द पूर्ण करताच शुनफॅंग आणि शुनन दोघांनीही शुनलॉंगकडे पाहिले. त्यांनाही त्यांचा मुलगा कसा बरा झाला हे जाणून घ्यायचे होते. खरे तर शुनलॉंगला लु वेनच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आणि त्याची उत्सुकता पूर्ण करायची नसेल तर त्याला खरोखर तसे करायचे नव्हते. पण तरीही हा शुनलॉंगच्या योजनेचा एक भाग होता म्हणून त्याने काय घडले ते होकार देऊन स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. शुनलॉंग कसा बरा झाला याबद्दल त्याच्या पालकांनाही उत्सुकता होती, कारण त्याने आधी उल्लेख केला होता की त्याचे शरीर मुळात जखमांनी भरलेले होते आणि त्या मुखवटा घातलेल्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला तेव्हा त्याला मृत्यूच्या उंबरठ्यावर आणले होते. अखेरीस ते घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी लु वेन सभागृहात आल्यावर शुनलॉंगकडे त्यांचे स्पष्टीकरण पूर्ण करण्यासाठी वेळ नव्हता, म्हणून तो ते फक्त पुढे ढकलू शकला. परंतु लु वेनने विचारले तेव्हा त्यांचे स्पष्टीकरण सादर करण्याची ही योग्य वेळ होती. शुनलॉंगने त्याच्या पालकांकडे वळून पाहिलं, ज्यांनी त्याला होकार दिला, आणि तो समजावून सांगू लागला. मूल, माझ्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि काही तासांपूर्वी ब्लू फॉरेस्टपासून 3 मैल अंतरावर वादळाचा उद्रेक झाला तेव्हा मला जमिनीवर रक्तस्राव झाला. मग मी मरणार असतानाच माझ्या जवळून उडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने मला पकडले आणि वादळातून वाचवले. माझ्या अंगावरील जखमा पाहून त्याने मला काही गुळगोळी दिली आणि मी ती गिळल्यावर माझ्या जखमा लगेच बऱ्या होऊ लागल्या. नंतर जरा वेळ निघून गेल्यावर माझ्या जखमा बऱ्या झाल्या होत्या आणि एक डागही शिल्लक राहिला नाही. ते खरोखरच चमत्कारिक होते. पण नंतर माझ्या जखमा बऱ्या झाल्या आणि तो आकाशात उंच उडून पूर्वेकडे उड्डाण करत असताना मला त्याचे नाव विचारायलाही वेळ मिळाला नाही. हे पाहताच वडील अचानक निघून गेले. शुनफॅंग, शुनान आणि लु वेन हे सर्व अवाक झाले होते. या मुलांचे नशीब इतकं चांगलं कसं असू शकतं? या तिघांनी एकाच वेळी विचार केला आणि त्याच्या कथेवर शंकाही आली नाही, कारण ती पूर्ण अर्थपूर्ण होती. त्यामुळे तो जिवंत राहिला आणि त्याच्या मेरेडियनसह त्याच्या जखमाही बऱ्या झाल्या. हे ऐकून अल्केमिस्ट लूला इतका हेवा वाटला की त्याचा चेहरा जवळजवळ हिरवा झाला. यापूर्वी कधीही न भेटलेल्या मुलाला अशी चमत्कारिक गोळी देण्यास त्या व्यक्तीने किती उच्च दर्जाचे तज्ज्ञ असावेत. हवेत उडायचे असेल तर शेती करणाऱ्यांना किमान स्वर्गीय स्तरापर्यंत पोहोचणे आवश्यक होते हे माहीत असणे आवश्यक आहे. शक्यता आहे की अशी व्यक्ती एक किमयागार देखील होती, कारण तो अशी चमत्कारी गोळी इतक्या सहजतेने तयार करू शकतो, किंवा कमीत कमी त्याचा उच्च स्तरावरील किमयागाराशी जवळचा संबंध असावा. म्हणून जर लु वेन अशा व्यक्तीला भेटू शकला आणि तो मिळवू शकला, त्याच्याकडून थोडेसे मार्गदर्शन केले तर त्याचे फायदे अतुलनीय झाले असते. दुसरीकडे शुनफॅंग आणि शुननचे चेहरे उत्साहाने लाल झाले होते. त्यांचा मुलगा केवळ एका उच्चस्तरीय तज्ज्ञाला भेटला नाही ज्याने त्याच्या जखमा बरे केल्या होत्या, परंतु त्या व्यक्तीने त्यांच्या मुलाच्या जन्मापासून त्रस्त असलेल्या समस्येचे निराकरण देखील केले होते. जेव्हा लु वेनला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तेव्हा त्याने मत्सर आणि पश्चात्तापाने भरलेल्या स्वरात उसासा टाकला. जेव्हा त्याने शुनलॉंगकडून शुनफॅंग आणि शुननकडे आपली नजर वळवली, त्याच्या मुठीत कपाट केला आणि म्हणाला, फॉर्मेशन मास्टर शुन, अभिनंदन. तरुण मास्टर शुन भविष्यात नक्कीच उंच भरारी घेईल की आता त्याचे मेरिडियन बरे झाले आहेत. बाकी काही नसेल तर मी रात्री रजा घेईन. शुनफॅंगनेही लु वेनवर मुठी मारली आणि म्हणाला, की मयागार लु, आज तुझ्या मदतीबद्दल धन्यवाद. तू इतक्या रात्री इथे आल्यापासून माझ्या कुटुंबाच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून माझी ही भेट स्वीकार. शुनफॅंगने 2 वेळा टाळ्या वाजवल्या आणि 2 रक्षकांनी दरवाजा उघडला. एक मोठा जड दिसणारा लोखंडी कढई घेऊन जात असताना त्यांच्या मागे आणखी 2 जणांचा मुख्य हॉल. कढईच्या बाहेरील पृष्ठभागावर रंगसाळणी रेषा कोरलेल्या होत्या, तर त्याचे झाकण शुद्ध चांदीचे होते. लु वेनने कढई पाहिल्याबरोबर त्याचे डोळे इच्छेने चमकले आणि तो आपल्या घरी परत येण्याची आणि आपली जुनी कढई फेकून देण्याची आणि त्याच्या जागी ही ठेवण्याची वाट पाहू शकला नाही. जरी लु वेन संपूर्ण ब्लू फॉरेस्ट शहरात एक अलौकिक किमयागार प्रसिद्ध होता, परंतु त्याची सध्याची कढई फक्त रँक 2 कांस्य ग्रेडची होती, तर शुनफॅंगने नुकतीच त्याला भेट दिलेली कढई आधीच पूर्ण रँक वरची होती, शिखर रँक 3 कांस्य दर्जाची होती. कढई एक किमयागार म्हणून तो या कढईचा दर्जा दुरूनही सांगू शकत होता. असे म्हटले जाते की केवळ शिखर रँक 3 कांस्य दर्जाच्या किमयागारांकडे अशी कढई होती,
आणि काही सिल्व्हर ग्रेड किमयागार देखील टॉप ग्रेड 3 कांस्य श्रेणीतील कढई वापरत होते, कारण सिल्व्हर ग्रेड कढई शोधणे खरोखरच अत्यंत कठीण होते. किमयागार लूला सुखरूप घरी पोहोचण्यास मदत करा. शुनफँगने नुकतेच मुख्य हॉलमध्ये प्रवेश केलेल्या 4 रक्षकांना आदेश दिला. मला देखील आशा आहे की किमयागार लू आजच्या गोष्टींबद्दल कोणाशीही बोलणार नाही, शुनफँग अनौपचारिकपणे म्हणाले. परंतु प्रत्यक्षात हा त्यांच्या संभाषणाचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. लू वेन खूप आनंदी होते आणि त्यांना माहित होते की त्यांनी शुनफँगची यासाठी खूप मोठी मदत केली आहे, कारण ग्रेड 3 कांस्य रँकची कढई ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही सहज खरेदी करू शकता, एकतर सोडा जी त्याच्या श्रेणीच्या शिखरावर होती. लू वेन यांनी उत्तर दिले, कृपया निश्चिंत राहा फॉर्मेशन मास्टर शून. मी लू वेन असा माणूस नाही. लू वेनने उत्तर दिले जेव्हा त्याने पुन्हा एकदा मुठीत कप लावला आणि मग बाहेर रक्षकांचा पाठलाग केला. शुनफँगच्या शब्दांचा अर्थ काय आहे हे देखील त्याला समजले आणि आजच्या गोष्टींची पर्वा न करता तो उघड करू शकत नाही हे त्याला माहित होते. ज्या तज्ञाने आपल्या मुलाला, शुनलॉंगला वाचवले, तो हवेत उडू शकतो. याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती किमान स्वर्गीय श्रेणीतील तज्ञ असणे आवश्यक आहे. ती व्यक्ती उच्च दर्जाची किमयागार देखील होती आणि त्यामुळे लू वेन स्वतःवर आपत्ती ओढवून घेण्याच्या भीतीने अशा व्यक्तींच्या खाजगी बाबींवर अनौपचारिकपणे चर्चा करू शकत नाही आणि करणारही नाही. लू वेन निघून गेल्यावर शुनफांगने आपल्या मुलाकडे आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेल्या डोळ्यांनी पाहिले. लहान भाऊ, तुझ्या वडिलांना माहित आहे की तुझे शरीर ठीक आहे आणि मी शेवटी आरामात आहे. पण तू आज खूप गोष्टींतून गेला आहेस, म्हणून तू जाऊन आराम कर. उद्या आम्ही एकत्र जाऊ आणि तुम्हाला अनुकूल असे लागवडीचे तंत्र निवडू. हा हा हा. मग शुनलॉंगने शुनफँगचे उत्तर देण्याची वाट न पाहता चटकन शुनेनला बरोबर घेऊन हॉल सोडला. दोघेही आनंदाने हसत होते. हॉलमधून बाहेर होऊन त्यांच्या अंगणात शुनफँग आणि शुनन इतक्या तेजस्वीपणे हसताना पाहून सेवक आश्चर्यचकित झाले. शुनलॉंगनेही त्याच्या आठवणींचा पाठपुरावा केला आणि मुख्य हॉलमधून बाहेर पडताच तो स्वतःच्या खोलीकडे जाऊ लागला. शुनन ते चालत असताना अचानक थांबले आणि शुनफँगला जरा गंभीर स्वरात विचारले, मास्टर लू आज आला असला तरी त्याने परीक्षेशिवाय काहीही केले नाही. त्याला गिफ्ट म्हणून पिनॅकल ग्रेड 3 कांस्य कढई देणे खूप जास्त नाही का? शेवटी तो आजच्या विषयांवर इतक्या सहजतेने चर्चा करण्याचे धाडस करणार नाही, विशेषतः जेव्हा त्यात एखाद्या व्यक्तीचा समावेश असेल जो बहुधा स्वर्गीय दर्जाचा तज्ञ असेल. लॉंगर्स रिकव्हरीबद्दल तो कोणालाही सांगणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही हे केले का? शुननने विचारले, जणू ती नुकतीच एखाद्या एपिफेनीला आली आहे. जरी ती एक अतिशय हुशार महिला होती, तरीही तिला शुनफँग सारखे लोकांशी वागण्याची सवय नव्हती. त्यामुळे शुनफँगचे हेतू जाणून घेण्यासाठी तिला थोडा वेळ लागला. पण शुनफँग हा एक जुना कोल्हा होता आणि त्याचे उद्दिष्ट इतकेच नव्हते, म्हणून त्याने आपल्या पत्नीला समजावून सांगितले. माझ्या शुनफँगच्या मुलाचा समावेश असलेल्या प्रकरणासाठी लू वेन गप्प राहतील याची खात्री करून घ्यायची असती तरीही ते योग्य ठरेल. लॉंगर बरा आहे हे मला अजून कळायला नको आहे, कारण आज त्याची जवळजवळ हत्या झाली होती. पण मी स्वतः लू वेनमुळे त्याला कढई दिली. शुननने शुनफँगकडे पाहिले पण तिला त्याचा अर्थ काय समजला नाही. लू वेन फक्त ग्रेड 2 कांस्य रँक अल्केमिस्ट नाही का? जरी तो प्रतिभावान असला तरी तो संपूर्ण स्काय फॉर्च्यून किंगडममध्ये सर्वोत्तम नाही आणि अनेक ग्रेड 2 आणि अगदी ग्रेड 3 मधील किमयागार अशा खजिन्यावर हात मिळवण्याच्या संधीने आनंदाने उडी मारतील. जणू शुननच्या विचारांकडे पाहत असताना शुनफँग म्हणाला, लू वेन कदाचित कांस्य ग्रेड 2 किमयागार असेल पण ते फक्त आत्तासाठीच आहे. त्याला ब्रास ग्रेड 3 पर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित 1 वर्षापेक्षा कमी वेळ लागेल. अशा वेळी एक प्रतिभावान ग्रेड 3 किमयागार माझ्या मुलाला जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा त्याला मदत केली तर ही गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरेल. शुननने शुनफँगच्या तेजस्वी डोळ्यांकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले की जणू तिला त्याचा हेतू समजला आहे. तुला असे म्हणायचे आहे का की तुझा लँग करायचा आहे? हो, शुनफँगने आत्मविश्वासाने आणि अभिमानाने भरलेल्या आवाजात लगेच उत्तर दिले. मग तो पुढे गेला आणि एक खुनी नजरेने हळूच डोळे भरून म्हणाला, कोणत्याही भटक्या कुत्र्याला असे वाटत असेल की ते येऊन माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करू शकतात, तर ते खरेच भोळे आहेत.
त्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे मला सापडू नये, नाहीतर त्यांनी प्रार्थना करावी. शुनफँगने त्याचे वाक्य पूर्ण केले आणि नंतर तो आणि शुनेन विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत चालत असताना शुनलॉंगच्या हत्येचा पुन्हा उल्लेख केल्यावर अचानक त्याच्या मनात भरलेल्या रागाचा काही भाग सोडण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे ते हतबल झाले. शुनलॉंग मग त्याच्या अंगणात पोहोचला आणि सरळ मध्यभागी असलेल्या सर्वात मोठ्या खोलीकडे निघाला. त्याच्या खोलीत 5 मोठी लाकडी पुस्तकांची कपाटं होती. ती सर्व पुस्तके, किमया, रचना, मशागत इत्यादी विषयांनी भरलेली होती. खोलीत प्रवेश करताच शुनलॉंगने थेट दाराला कुलूप लावले आणि बेडच्या दिशेने चालत गेला. पुस्तकांच्या कपाटाच्या समोरच्या खोलीच्या बाजूला